नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,700 रुपये ते 75,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ तुमच्या या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे वसई विरार शहर महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे बालरोग तज्ज्ञ या पदासाठी निघालेली आहे। एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। MD परेड तुमचं झालेलं असेल किंवा DCS झालेलं असेल किंवा DNV झालेलं असेल, MMC रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 70 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। 75,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर साथरोग तज्ज्ञ या पदासाठी देखील एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, म्हणजेच MBBS तुमचं झालेलं असेल, BDS झालेलं असेल, आयुष झालेलं असेल, सोबत MPH MHA किंवा MBA झालेलं असेल हेल्थमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 70 वर्षाची वयोमर्यादा आहे। 35,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS या पदासाठी एकूण 13 वॅकन्सीज आहेत। MBBS तुमचं झालेलं असेल, सोबत तुमचं MCI रजिस्ट्रेशन असेल किंवा MMC रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्हाला 70 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। 75,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। 60,000 रुपये प्लस शासनाकडून प्लस मनपेकडून तुम्हाला 15,000 रुपये इतके दरमहा वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS NUHM साठी या ठिकाणी 20 वॅकन्सीज आहे। MBBS तुमचं झालेलं असेल, सोबत MCI रजिस्ट्रेशन असेल किंवा MMC रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 70 वर्षाची वयोमर्यादा आहे। 30,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी MBBS 15वा वित्त आयोग याकडून 37 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। MBBS तुमचं झालेलं असेल, सोबत MCI रजिस्ट्रेशन असेल किंवा MMC रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 70 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। 60,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर MBBS उमेदवार जर मिळाला नाही तर BAMS तात्पुरती नियुक्ती या ठिकाणी केली जाईल। त्यासाठी वयोमर्यादा तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षाचे आहे। 25,000 रुपये प्लस 15,000 रुपये कामावर आधारित मोबदला एकूण असे 40,000 रुपये तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे स्टाफ नर्स GNM श्री NUHM साठी एकूण 8 वॅकन्सी या ठिकाणी आहे। GNM झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी या ठिकाणी आवश्यक आहे। वयोमर्यादा तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षाचे आहे। 34,800 रुपये तुम्हाला वेतन दिलं जाईल। त्यामध्ये शासनाकडून 20,000 रुपये आणि मनपाकडून 14,800 रुपये इतके दरमहा वेतन असेल। त्यानंतर स्टाफ नर्स GNM पुरुष NUHM साठीची वॅकन्सी आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, काउन्सिलची नोंदणी तुमची झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षाची वयोमर्यादा आहे। 34,800 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर औषध निर्माता NUHM साठी या ठिकाणी एक वॅकन्सी निघालेली आहे। D फार्म तुमचं झालेलं असेल किंवा B फार्म झालेलं असेल, MPC रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षाची वयोमर्यादा आहे। 20,800 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ NUHM साठी या ठिकाणी 3 वॅकन्सी आहे। BSc तुमचं झालेलं असेल, सोबत DMLT झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षाची वयोमर्यादा आहे। 18,700 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे बहुउद्देशीय आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी एकूण 25 वॅकन्सी या ठिकाणी आहे। 12वी सायन्स शाखेतून तुम्ही उत्तीर्ण असणार, सोबत पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। बहुउद्देशीय आरोग्यसेवक MPW या कामकाजाचा अनुभव तुम्हाला असल्यास प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल।
खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. 18,000 रुपये धर्मवेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. अर्ज जे आहेत आपल्याला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे. त्यासाठीचा अर्जाचा नमुना अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. माननीय आयुक्त सौ वसई शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय विरार तालुका वसई जिल्हा पालघर या नावाने तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.